ही गोष्ट फक्त बाबासाहेबांची नाही, ही आहे माईसाहेबांच्या निस्वार्थ प्रेमाची. लोकांना वाटतं बाबासाहेब नेहमी मजबूत होते, पण ही गोष्ट ऐकल्यावरती तुम्हालाही धक्का बसेल. 1949 सालातील ही घटना. डॉक्टर बाबासाहेब पार्लमेंटचे कामकाज व आपल्या मंत्रालयातील कामकाज आटोपून सायंकाळी घरी आले होते. त्या दिवशी दुपारी बाजारात काही खरेदी करण्यासाठी माईसाहेब गेल्या होत्या. बाजारात अतिशय भरीव दाणे असलेली ताजी मक्याची कणसे दिसली, म्हणून माईसाहेबांनी काही कणसे खरेदी केली. बाबासाहेब घरी आल्यावरती त्या दोघांनी वरांड्यात बसून गप्पा मारल्या. त्यावेळी तेथे माईसाहेबांचे वडीलही उपस्थित होते. काही दिवसांसाठी ते दिल्लीला त्यांच्या घरी राहायला आले होते. गप्पा गोष्टी करता करता माईंना मक्याच्या कणसांची आठवण झाली. त्यांनी सुदामाला, म्हणजेच जो त्यांचा स्वयंपाकी आहे, त्याला ती मीठ घालून उबवायला सांगितली. त्यानंतर सुदामाला ती कणसे आणण्यास सांगितली. सुदामाने ती उबवलेली कणसे आणून त्यांच्यासमोर ठेवली. प्रत्येकाने एक एक कणीस घेऊन गप्पा करता करता खाण्यास सुरुवात केली. बाबासाहेबही कणीस खाता खाता गप्पा करू लागले. ते माईंना म्हणाले, मक्याच्या कणसात विटॅमिन्स फार असतात. मीठ लावून उकळलेली कणस चवदार लागत असल्याने गप्पांच्या ओघात बाबासाहेबांनी 2-3 कणसे खाल्ली. तरी माईसाहेब त्यांना म्हणत होत्या, मक्याच्या कणसात विटॅमिन्स फार असतात, म्हणून अधिक प्रमाणात खाऊ नका. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, त्याने काय होणार? त्यांच्या गप्पा चाललेल्या असताना बाबासाहेबांचे एक सहकारी सोहनलाल शास्त्री देखील तेथे आले. त्यांना ही बाबासाहेबांनी कणीस खाण्यास सांगितले. त्यांनी त्यांना सांगितले, यात विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. सोहनलाल गेल्यावरती त्यांची जेवणं झाली. बाबासाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये वाचन लिखाण करण्यात दंग झाले. रात्री अचानकपणे बाबासाहेबांच्या पोटात वेदना होऊ लागल्या. सर्वजण जागे झाले. पोटातील वेदनांबरोबर त्यांना जुलाबही सुरू झाले. रात्रभर त्यांना जुलाब होत होते. माईंनी त्यांना काही औषधं दिली, पण त्यांना तीव्र स्वरूपाचा अतिसार असल्याने त्या औषधांचा काहीही परिणाम झाला नाही. बाबासाहेबांना मधुमेह, न्यूरायटिस व उच्च रक्तदाब असल्याने औषध देताना फारच काळजी घ्यावी लागत असे. जुलाब इतके तीव्र स्वरूपाचे होते की अंथरुणातून उठून संडासापर्यंत जाण्याची त्यांना उसंत होत नव्हती. तेव्हा माईसाहेबांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण बाबासाहेब मात्र ऐकेनात. ते म्हणू लागले, मी नर्सिंग होममध्ये आत्तापर्यंत राहिलेलो नाही. मी स्वतःला जखडून घेऊ इच्छित नाही. माईसाहेबांचे वडील आणि सुदामा त्यांची देखरेख करत होते व वारंवार त्यांना नर्सिंग होममध्ये दाखल होण्यासाठी विनवणी करत होते. पण त्यांचे तेच ते पालोपत चालू होते. त्यांना जुलाब होऊन ते अतिशय अशक्तपणा आला होता. ते अगदी गळून गेले होते. सारी रात्र त्यांनी जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी माईंनी त्यांना नर्सिंग होममध्ये न्यायची असा निर्णय घेतला. सोहनलाल शास्त्री देखील आले. सर्वांनी मिळून डॉक्टर साहेबांची समजूत काढली. शेवटी ते हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी एकदाचे तयार झाले. माईंनी फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. बाबासाहेबांना ॲम्ब्युलन्समधून विलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. बाबासाहेबांना दाखल केल्यावरती त्यांच्यावरती त्वरित उपचार सुरू झाले. त्यांना सलाईन लावण्यात आलं. डॉक्टर साहेब जुलाब व अशक्तपणाने इतके गळून गेले होते की त्यांना कोणाशी बोलण्याचा देखील त्राण नव्हते. 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार व विश्रांती मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये आराम पडला. वाचकांना आत्तापर्यंत
याची कल्पना आली असेल की डॉक्टर साहेबांना जुलाब जाडा यांचा त्रास अगदी इतका झाला की त्यांना दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं. माईसाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये अशा अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यातली एक आठवण मी तुम्हाला सांगितली. आता अजून एक आठवण आपण बघूया, जी अगदीच तुम्ही शेवटपर्यंत ऐका. अशाच प्रकारची एक अजून आठवण माईसाहेब औरंगाबादची सांगतात. डॉक्टर साहेब आणि माईसाहेब मिलिंद कॉलेजच्या कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. त्यावेळी ते रेल्वे हॉटेलमध्ये उतरले होते. सकाळीच ते बाहेर जाण्यासाठी निघाले. लिफ्टमधून बाहेर पडून जाऊ लागले. तोच माईंना मलाची दुर्गंधी आली. पाहिले तर साहेबांची विजार व बूट देखील जुलाबाने भरलेले. विशेष म्हणजे आतल्या आत जुलाब झाल्याची जाणीव त्यांना झाली नव्हती. माईंनी त्यांना परत रूमवरती नेले. त्यांचे कपडे बदलले. तेव्हाच्या तेव्हा त्यांची अंतर्वस्त्र व पॅन्ट धुतली. दुसरा सूट चढवला. त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमाला गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच की बाबासाहेबांना जुलाबाचा त्रास नेहमी होत असे. पण माई साहेबांनी त्यांची सेवा करण्यात, इतकेच काय मलाने भरलेले कपडे देखील धुण्यात कधीही कमीपणा मानला नाही. त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. 1953च्या नोव्हेंबरमध्ये बाबासाहेब आणि माईसाहेब फ्रंटियर मेलने दिल्लीहून मुंबईला येत होते. मोटारीने बंगल्यावरनं स्टेशनला आल्यावरती गाडीतून उतरताना बाबासाहेबांच्या हाताची बोटं गाडीच्या दारात चेपली. ते दोघे तसेच गाडीत बसले. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी वाजत होती. थंडी असल्याने बाबासाहेबांच्या बोटात तीव्र वेदना व्हायला लागली. गाडी वेगात चालली होती. माईसाहेबांनी चौकशी केली तेव्हा रतलाम स्टेशन येणार होतं. बाबासाहेबांच्या अंगात सडकून ताप भरला होता. मोटारीतून उतरताना दारात बोटे चेपल्याचं केवळ निमित्त मात्र झालं होतं. ताप सारखा चढतच होता. तापातच बाबासाहेब बडबडायला लागले, शरू, आय वॉन्ट टू गो. त्यांचे हे बडबडणे एकसारखे चालूच होते. माईसाहेब जरी डॉक्टर होत्या तरी त्यांना याचा काही अर्थ कळत नव्हता. त्यांनी बाबासाहेबांना कोडो पायरीची एक गोळी दिली. तसेच त्या बाबासाहेबांच्या कपाळावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागल्या. त्यांना काहीही कळत नव्हतं. त्यांचं फक्त एकच पालुपत चालू होतं, शरू, आय वॉन्ट टू गो. माईसाहेबांनी गोळी दिल्यावरती बाबासाहेबांचं अंग थोडं थोडं थंड झालं. ताप थोडा उतरला. परंतु त्यांचं शरू, आय वॉन्ट टू गो, लेट मी गो हे बोलणं थांबत नव्हतं. त्यामुळे माईसाहेबांना चिंता व भीती वाटू लागली. काय करावं ते त्यांना कळेना. रतलाम स्टेशन यायचं होतं. त्यांना रतलामलाच उतरवून घ्यावं की मुंबईला न्यावं की रतलामहून परत दिल्लीला न्यावं हे त्यांना कळेना. पण थोड्या वेळाने त्यांचा ताप पूर्णपणे उतरला. त्यामुळे सरळ मुंबईला जायचं असं माईसाहेबांनी ठरवलं. बाबासाहेब शुद्धीवर आले होते. माईंनी त्यांना घडलेली सारी हकीकत सांगितली. ती ऐकून ते देखील चिंताक्रांत झाले. मुंबई सेंट्रलला ते उतरले. स्टेशनवर कमलकांत चित्रे व सोसायटीची काही मंडळी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी हजर झालेली होती. बाबासाहेबांची मनस्थिती काही ठीक वाटत नव्हती. सर्वांमध्ये चित्रे जरा अनुभवी व वयस्कर होते. म्हणून माईसाहेबांनी त्यांना एका बाजूला घेऊन प्रवासात घडलेल्या घटना सांगितल्या. तसेच ते एकसारखे शरू, आय वॉन्ट टू गो असे बडबडत होते असेही सांगितले. हे ऐकून चित्रे गंभीर झाले व म्हणाले, हे काही चांगलं लक्षण नाही. आपण बाबासाहेबांची विशेष काळजी घेतली पाहिजे. माईसाहेबांनी त्यांना सुचवलं, आपण साहेबांना एखाद्या चांगल्या नर्सिंग होममध्ये ठेवूया का? त्यावरती चित्रे म्हणाले, साहेबांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यापेक्षा आपण साहेबांसाठी एक स्पेशल नर्स ठेवूया. त्यावेळी त्यांची राहायची सोय लिबर्टी सिनेमा जवळचा मिराबेल हॉटेलमध्ये करण्यात आलेली होती. मुंबई सेंट्रल स्टेशनवरनं ते सरळ
मिराबेल हॉटेलवरती गेले. हॉटेलवरती पोचल्यावरती बाबासाहेबांना थोडासा श्वसनाचाही त्रास जाणवायला लागला. चित्रेंनी स्पेशल नर्सची ताबडतोब व्यवस्था केली. इतकी प्रकृती गंभीर असूनही बाबासाहेब सोबतच्या लोकांबरोबर गप्पा मारत बसले होते. रूमच्या बाहेर ठेवलेल्या कोचवरती बसून ते बोलत होते. सर्वजण त्यांना झोपण्याची विनंती करत होते, पण त्यांचं आपलं बोलणं चालूच होतं. त्यात ती नर्स तिथे आली. तिने बाबासाहेबांच्या दंडाला धरून म्हटलं, "डॉक्टर आंबेडकर, यू हॅव टॉक्ड इनफ. यू हॅव टू रेस्ट नाऊ." त्यावरती बाबासाहेब म्हणाले, "नो सिस्टर, आय एम ऑल राईट." नर्सने त्यांचा दंड धरून उठवीत म्हटलं, "नो, यू नीड रेस्ट नाऊ." सर्वांनी त्यांना दोन्ही दंडांना धरून अक्षरशः उचलून आत नेलं व पलंगावरती झोपवलं. पण ते स्वस्थ झोपू शकत नव्हते. त्यांना श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागला होता. माईसाहेब चिंतेने अधिकच ग्रासल्या. त्यांनी आपली ही चिंता चित्र्यांना बोलून दाखवली. त्यावरती चित्रे म्हणाले, "काळजी करू नका. आपण पूर्ण वेळ नर्स ठेवू आणि नामवंत डॉक्टरांना बोलावू." त्याप्रमाणे चित्र्यांनी डॉक्टर मालवणकर आणि विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर तुळपुळे यांना फोन करून त्वरित मिराबेलवरती येण्याची विनंती केली. डॉक्टर तुळपुळे साहेबांचे स्पेशल डॉक्टर होते. याआधीही श्वसनाच्या त्रासासाठी व रक्तदाबासाठी साहेबांना त्यांनी अनेकदा तपासले होते. तसेच त्यांचे उपचारही चालू होते. डॉक्टर तोडफोडे मिराबेलवरती आले. जेव्हा लाजेने माईसाहेब आतल्या खोलीत जाऊन लपून बसल्या, त्याला कारणही तसेच होते. माईसाहेब MBBSला असताना ग्रँड मेडिकलला ते त्यांचे वर्गशिक्षक होते. त्यांच्यासमोर यायला माईंना संकोच वाटत होता, कारण साहेबांचं वय केवढं आणि माईसाहेब त्यांच्यापुढे अगदीच लहान दिसत होत्या. डॉक्टर तुळपोळ्यांनी बाबासाहेबांना तपासलं आणि त्वरित ऑक्सिजन लावण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ताबडतोब ऑक्सिजनचे नळकांडे मागवले गेले. त्वरित नाकावाटे नळी टाकून त्यांना प्राणवायू देण्यात आला. डॉक्टर तुळपुळे तपासून सूचना देऊन व औषधोपचाराचे निर्देश देऊन निघून गेले. तरीही बाबासाहेबांची स्थिती बरोबर दिसत नव्हती. ते इकडे तिकडे मान हलवून बघायचे. दुरूनच माईसाहेबांना खुणेने जवळ बोलवायचे. माईसाहेब जवळ गेल्या की म्हणायचे, "सिट हिअर." आणि परत प्रवासातील ते शब्द बोलू लागले, "शरू, आय वॉन्ट टू गो. लेट मी गो." माईसाहेबांना हे बोलणं चमत्कारिक वाटत होतं. त्यांना क्षणभर वाटायचं की ते दिल्लीला जायचं म्हणतायत की काय. म्हणून त्यांनी धीर देऊन म्हणाल्या, "असं काही बोलू नका. स्वस्थ पडून विश्रांती घ्या. तुम्हाला बरं वाटलं की आपल्याला जायचं आहे." चित्रे म्हणाले, "हे लक्षण बरी नाहीत." त्यामुळे माईसाहेब अत्यंत चिंताक्रांत झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे 3 ते 4 तास ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यानंतर त्यांचे ते बोलणे विसरले. नंतर त्यांना चांगलीच झोप लागली. सुमारे 24 तास सारखा ऑक्सिजन त्यांना द्यावा लागला. नंतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की हा हृदयविकाराचा सौम्य झटकाच होता. सुदैवानं फार मोठं गडांतर टाळलं होतं. माईसाहेबांना ते ऐकून अंगावरती शहारे आले. त्या विचार करू लागल्या, जर बाबासाहेबांना रतलामला उतरवून घेतलं असतं वा दिल्लीला परत नेण्याचा प्रयत्न केला असता तर काय अनर्थ ओढवला असता कोण जाणे. माईसाहेब डॉक्टर सविता आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काळजी फक्त पत्नी म्हणून नाही तर डॉक्टर, परिचारिका आणि सहकारी म्हणून घेतली. त्यांची सेवा अतिशय शिस्तबद्ध, त्यागमय आणि प्रेमळ होती. म्हणून तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि आम्हाला सपोर्ट करू शकता. खूप खूप धन्यवाद. सप्रेम जय भीम.